मंगळदोष आणि शनीची साडेसाती याची भीती जरा कमी झाली असेलच. तर याच व्हिडिओचा दुसरा भाग आज तुमच्यासमोर घेऊन आलो. श्री स्वामी समर्थ. मी आहे क्षितिज आणि तुम्ही पाहतात तुमचं आवडतं चॅनल अद्भुत क्षितिज. आज आपण साधे सोपे पण अतिशय परिणामकारक असे उपाय पाहणार आहोत. हे उपाय पत्रिकेत मंगळ असणारे आणि ज्यांना आता साडेसाती चालू आहे अशा दोघांनाही कॉमन आहेत. सध्या शनी महाराज कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना साडेसाती आहे. पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर तो भाग आधी नक्की बघा. सगळे ग्रह मारुती रायाच्या अंकित आहेत. म्हणूनच कुठल्याही ग्रहाच्या तापापासून, अनिष्टतेपासून मारुती राया आपल्याला वाचवू शकतात. कदाचित त्यामुळेच शनिवारचं तेल आणि काळे उडीद हे प्रकरण फोफावलं असेल. तर ज्यांना पत्रिकेत मंगळ सांगितलं असेल किंवा ज्यांना साडेसाती चालू असेल, म्हणजेच मकर, कुंभ आणि मीन रासवाले, त्यांनी नियमित मारुती रायाचे दर्शन घ्या. हे दर्शन कसं घ्यायचं हे व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा. मारुती रायाचं मंदिर आपल्या जवळपास नेहमी असतंच, तेव्हा अगदी रोज जाता येता आपण दर्शन घेऊ शकतो. पण समजा जवळपास नसेल तर मात्र आठवड्यातून 1 वार नक्की करा आणि या वाराला नियमितपणे दर्शन घेत चला. काळे उडीद, तेल हे घेऊन जायची काही एक गरज नाही आहे. पण त्या मंदिराच्या बाहेर कोणी गरीब जर आपल्या पोट भरण्यासाठी, पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून हे जर विकत असेल तर त्याच्याकडून हे विकत घ्यायला काही हरकत नाही आहे. नव्हे ते घ्याच. मारुती रायाचं आपल्याला फक्त दर्शन घ्यायचं आहे. त्याच्याकडे काही मागायची किंवा त्याला काही सांगायची काही एक गरज नाही आहे. त्याला सगळं समजतं. याच सोबत जमल्यास किंवा जमवाच भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ 2दा मोठ्याने बोला. नियमच करा की सकाळी स्तोत्र बोलल्याशिवाय घराबाहेर पडणारच नाही. सोपा मार्ग म्हणजे अंघोळीला सुरुवात केली की स्तोत्र बोलायला सुरुवात करायची. अंघोळ संपायच्या आत स्तोत्र संपते. काही म्हणतील हनुमान चालीसा बोललो तर. मुळात आपल्याकडे हे साधं सोपं छोटंसं अगदी 15 श्लोकांचं मारुती स्तोत्र असताना हल्ली जोमाने वारे वाहत असलेल्या हनुमान चालीसाची गरजच काय? यातून हनुमान चालीसा किंवा ती रचणाऱ्या तुलसीदासांना कमी लेखण्याचा माझा कोणताही हेतू नाही हे आधी स्पष्ट करतो. तुलसीदासांचा मी प्रचंड फॅन आहे. त्यांनी लिहिलेल्या तुलसी रामायणाची अद्भुत आणि सुरस कथा यावरही आपण एक व्हिडिओ नक्की बनवू. सांगायचा मुद्दा हा की आपल्या महाराष्ट्राच्या मातीतलं संत रामदासांनी रचलेलं अफाट ताकदीचं हे मारुती स्तोत्र तुम्ही रोजच्या वापरात ठेवा. महाराष्ट्रात वा जगाच्या पाठीवर एकही असं मराठी घर सापडणार नाही की ज्यांना मारुती स्तोत्र माहीत नाही. 90% लोकांना तर ते पाठच असेल. आता मारुती रायाचं दर्शन कसं घ्यायचं ते आपण समजून घेऊया. ही दर्शन घ्यायची पद्धत मारुती रायाच नव्हे तर इतर कुठल्याही देवतेचं दर्शन घेताना तुम्हाला उपयोगी पडेल. मारुती रायाच्या मूर्तीसमोर उभे राहा. त्याचे रूप डोळ्यात साठवा. त्याचे गाल, त्याची हनुवटी, त्याची छाती, त्याचे दंड, त्याच्या पोटऱ्या, त्याच्या मांड्या, त्याच्या हातातली गदा हे सगळं आपल्या डोळ्यात साठवा. डोळे बंद करा. हात जोडा. ते रूप डोळ्यात आणायचा प्रयत्न करा. त्याच्याकडे काहीही न मागता, त्याला काहीही न सांगता तिथून निघून या. या पद्धतीने दर्शन घेण्याचा एक मोठा फायदा आहे. तुम्ही कुठेही असाल तिथे जर तुम्ही अडचणीत सापडलात, तुमच्यावर एखादं संकट आलं, तुम्हाला जर भीती वाटायला लागली तर फक्त डोळे बंद करा. ते रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. आणि जर ते रूप तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे आलं तर समजून जा की मारुती राया तुमच्या मदतीला धावून आले आहे. तुमचं संकट, तुमची भीती, तुमची अडचण त्वरित दूर पळून जाईल. आता राहिला प्रश्न शनी शिंगणापूरला जाऊन शनीच्या दर्शनाचा. मुळात ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला दृष्टिबली ग्रह म्हटलं आहे. दृष्टिबलीचा अर्थ असा की तो ज्या ठिकाणी दृष्टी टाकतो त्या ठिकाणी गहजब माजवतो. म्हणजेच शनी महाराजांचं समोर उभं राहून दर्शन घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. ही प्रथा ज्या कोणी सुरू केली असेल ती का केली, कधी केली माहीत नाही. तरी पण शनीचं दर्शन घेण्याची तुम्हाला जर तीव्र इच्छा असेलच तर ते दर्शन कसं घ्यायचं हेही नीट समजून घ्या. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते आणि शनी महाराजांना 3री, 7वी आणि 10वी दृष्टी असते. म्हणजेच आपण जेव्हा शनी महाराजांच्या समोर उभे राहू तेव्हा त्यांच्या 7व्या दृष्टीमध्ये उभे असतो. तर म्हणूनच जर त्यांचं दर्शन घ्यायचं झालंच तर त्यांच्या समोर अगदी उभं न राहता थोडंसं उजवीकडे किंवा थोडंसं डावीकडे असं तिरकं उभं राहून दर्शन घ्यावं. हे कायम लक्षात ठेवा आणि याच्यापुढे शनी महाराजांच्या समोरासमोर उभं राहून दर्शन घेणं पूर्णपणे टाळा. इतर कुठल्याही देवतेचं दर्शन घेताना आपण समोर उभं राहूनच घ्यावं.
शनी महाराजांचं दर्शन जर घ्यायचंच नसेल तर मग शनी महाराजांना खुश कसं करायचं, त्यांच्या 7.5 आपण वाचायचं कसं, हे समजण्यासाठी अगदी सोपा मार्ग सांगतो, तो ऐका. शनीचा अंमल असलेल्या गोष्टी आपण आधी नीट समजून घेऊया. खनिज पदार्थ म्हणजेच जमिनीखाली सापडणाऱ्या वस्तू म्हणजे क्रूड ऑइल असेल, पेट्रोल, डिझेल, कुठल्याही धातू, लोखंड, रद्दी, भंगार, त्याचप्रमाणे जुन्या पुराण्या वस्तू, जुन्या पुराण्या गोष्टी, कामगार वर्ग, या सगळ्या गोष्टींवर शनी महाराजांचा अंमल असतो. शनीच्या अंमलाखाली असणाऱ्या तेल, पेट्रोल, डिझेल किंवा चामड्याच्या वस्तू या गोष्टींवर शनिवारी खर्च करणं टाळा. जर तुम्हाला खर्च करावाच लागला या गोष्टींसाठी तर तो शुक्रवारी किंवा रविवारी तुम्ही करू शकता. शनिवारी उपवास करण्याची गरज नाही, परंतु मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळा. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल, तुमच्या हाताखाली कामगार असतील किंवा तुमच्या घरात नोकर-चाकर असतील तर या कामगार वर्गावर ओरडणं, डापरणं, शिवीगाळ करणं किंवा त्यांच्या अंगावर धावून जाणं, त्यांच्यावर हात उचलणं पूर्णपणे टाळा, कारण यांनी आपण शनी महाराजांचा रोषच ओढवून घेतो. 7.5 असणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी आवर्जून पाळा आणि मंगळदोष ज्यांना आहेत त्यांनी गणपती स्तोत्रावरील आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्याप्रमाणे ते गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. या पद्धतीने दिनचर्या आखून अनुभव घ्या आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलच्या बाजूचं बेल आयकॉन दाबून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच अद्भुत आणि सुरस रहस्यमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.